संत तुकाराम महाराज अभंग. आपण या आपण निवडावे, स्वहित जो पहावे. निरूपण मेघा देशमुख चव्हाण. संत तुकाराम महाराजांचा आपण या आपण निवडावे हा अभंग त्यांच्या गहन आध्यात्मिक विचारांचा आणि जीवनातील स्वयंनियंत्रणाच्या महत्त्वाचा द्योतक आहे. संत तुकाराम यांचा हा अभंग त्यांच्या गाथेतील एक महत्त्वाचा भाग आहे, जो व्यक्तीच्या आत्मनियंत्रण आणि स्वतःच्या निवडीच्या स्वातंत्र्यावर भर देतो. अभंगाची रचना साधी असली तरी त्यातील संदेश अत्यंत गहन आहे. हा अभंग व्यक्तीला स्वतःच्या कृती आणि विचारांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती प्रदान करतो आणि जीवनातील यशस्वीतेचा मार्ग सुचवतो. आपण या आपण निवडावे, स्वहित जो पहावे. न लगे परमार्थाचा सायास, सुख आहे निवास. संसार सागर तारक, नाम विठ्ठलाचा एक. तुका म्हणे ऐसे जाणावे, भक्ती भावे भजावे. या अभंगाचा साधा अर्थ असा आहे की व्यक्तीने स्वतःच्या हितासाठी स्वतःच्या कृती आणि मार्गाची निवड करावी. परमार्थासाठी कठीण प्रयत्न करण्याची गरज नाही, कारण विठ्ठलाचे नामस्मरण हाच सुखाचा आणि मुक्तीचा मार्ग आहे. संत तुकाराम महाराज यात भक्ती आणि आत्मनियंत्रण यांचे महत्त्व अधोरेखित करतात. या अभंगाचा मूळ संदेशच आहे की व्यक्तीच्या जीवनातील प्रत्येक निवड ही त्या व्यक्तीच्या हातात आहे. आपण या आपण निवडावे हे वाक्य व्यक्तीच्या स्वतंत्र इच्छाशक्तीवर प्रकाश टाकते. अध्यात्मात स्वतंत्र इच्छाशक्ती ही ईश्वराने मानवाला दिलेली सर्वात मोठी देणगी मानली जाते. ही शक्ती वापरून व्यक्ती आपले जीवन सन्मार्गावर नेऊ शकते किंवा अधःपतनाकडेही जाऊ शकते. तुकाराम महाराज इथे व्यक्तीला सन्मार्ग निवडण्याचा सल्ला देतात. आध्यात्मिक दृष्टिकोनातून आत्मनियंत्रण हा आत्मसाक्षात्काराचा पाया आहे. भगवद्गीतेतही श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, आत्मा नाम तू परम नास्ति. आत्म्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही. तुकाराम महाराज याच तत्वाला सामान्य माणसाच्या भाषेत म्हणतात. व्यक्तीने आपल्या मनाला आणि इंद्रियांना नियंत्रित करून विठ्ठलाच्या भक्तीत स्वतःला समर्पित करावे, असा इथे ते आपल्याला संदेश देतात. तुकाराम महाराज यांनी व्यक्तीने आपल्या मनाला आणि इंद्रियांना नियंत्रित करून विठ्ठलाच्या भक्तीत स्वतःला समर्पित करण्याबाबत खूप सुंदर आणि गहन विचार मांडले आहेत. त्यांच्या मते मन आणि इंद्रियांचे नियंत्रण ही आध्यात्मिक साधनेची पहिली पायरी आहे. मन हे चंचल आहे. ते सतत भूतकाळात किंवा भविष्यात भडकत असते. इंद्रियांचे आकर्षण व्यक्तीला बाह्य सुखांच्या मागे धावायला भाग पाडते. पण खरी भक्ती तेव्हाच साध्य होते जेव्हा मन आणि इंद्रियांचा ताबा घेऊन त्यांना आत्म्याच्या दिशेने वळवले जाते. तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठलाच्या भक्तीत समर्पण करणे म्हणजे स्वतःला पूर्णपणे दैवी शक्तीच्या हवाली करणे. विठ्ठल हा प्रेम, करुणा, आनंदाचा प्रतीक आहे. त्याच्या भक्तीत डुंबणे म्हणजे स्वतःच्या अहंकाराला विसरणे, दैवी चेतनेत एकरूप होणे. यासाठी मनाला शांत करणे आवश्यक आहे. भक्ती हा यातील सर्वात प्रभावी मार्ग आहे. त्यांनी सांगितले की भक्तीद्वारे मनातील विचारांचा वेग कमी होतो.
व्यक्ती आपल्या अंतर्मनात दडलेल्या शांतीला अनुभवते. जेव्हा मन शांत होते तेव्हा इंद्रियांचे बाह्य आकर्षण कमी होते आणि व्यक्ती विठ्ठलाच्या प्रेमात बुडून जाते. विठ्ठलाच्या भक्ती समर्पणासाठी विश्वास आणि श्रद्धा महत्वाची आहे. तुकारामांच्या मते भक्ती ही बौद्धिक प्रक्रिया नसून हृदयाची अवस्था आहे. जेव्हा व्यक्ती विठ्ठलाच्या नामात, त्याच्या भक्तीत, त्याच्या कृपेत स्वतःला झोकून देते तेव्हा ती सर्व दुःख आणि बंधनापासून मुक्त होते. यासाठी रोजच्या जीवनात भक्तीचा अभ्यास करावा. मग तो नामस्मरण, कीर्तन किंवा ध्यानाच्या रूपाने असो. तुकाराम महाराजांनी शिकवले की खरी भक्ती ही मन आणि इंद्रियांचे नियंत्रण करून विठ्ठलाच्या प्रेमात स्वतःला विसर्जित करण्याची कला आहे. हे समर्पणच व्यक्तीला मुक्तीच्या मार्गावर घेऊन जाते. आपण या आपण निवडावे हे वाक्य तार्किक दृष्टिकोनातून व्यक्तीच्या जबाबदारीवर प्रकाश टाकते. मानवाला इतर प्राण्यांपेक्षा वेगळे करणारी गोष्ट म्हणजे त्याची विचार करण्याची, निर्णय घेण्याची क्षमता. ही क्षमता वापरून व्यक्ती आपल्या जीवनाचा मार्ग ठरवू शकते. तुकाराम महाराज ते व्यक्तीला सांगतात की तुमच्या जीवनातील सुख दुःख, यश अपयश हे तुमच्या निवडीवर अवलंबून आहे. उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती क्रोध किंवा लोभ यांच्या मागे धावली तर ती स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेते. दुसरीकडे जर ती भक्ती आणि सन्मार्गाचा मार्ग निवडली तर तिचे जीवन सुखी आणि अर्थपूर्ण होते. हे तार्किक आहे कारण प्रत्येक कृतीचे परिणाम त्या कृतीच्या स्वरूपावर अवलंबून असतात. तुकाराम महाराज विठ्ठलाच्या नामस्मरणाला संसारातून तारणारा एकमेव मार्ग म्हणतात. नाम विठ्ठलाचा एक हे वाक्य याच गहन सत्याला सूचित करते. नामस्मरणाचे आध्यात्मिक महत्व असे आहे की ते मनाला शुद्ध करते, व्यक्तीला मायेच्या बंधनातून मुक्त करते. संत नामदेव, संत एकनाथ, तुकाराम महाराज यांनी नामस्मरणाला सर्व सुखांचा मूळ म्हटले आहे. या अभंगात संत तुकाराम व्यक्तीला सांगतात की परमार्थासाठी कठीण तपश्चर्या किंवा जटिल साधनांची गरज नाही. फक्त विठ्ठलाचे नाम जपले तरी जीवन सार्थकी लागते. न लगे परमार्थाचा सायास हे वाक्य तार्किक दृष्टिकोनातून अध्यात्माच्या सुलभतेवर जोर देते. अनेकदा लोकांना वाटते की अध्यात्म हा विद्वानांचा किंवा संन्यासांचा विषय आहे, परंतु तुकाराम महाराज इथे सांगतात की अध्यात्म प्रत्येकासाठी आहे. विठ्ठलाचे नामस्मरण इतके साधे आहे की ते कोणीही कधीही आणि कुठेही करू शकते. यामुळे अध्यात्म सामान्य माणसाच्या जीवनात सहजपणे सामावले जाते. तुकाराम महाराजांनी परमार्थ आणि आध्यात्मिक साधनेविषयी नेहमी साधेपणा आणि सहजतेवर भर दिला. त्यांच्या मते परमार्थासाठी कठीण तपश्चर्या, जटिल साधना किंवा अवघड मार्गाची गरज नाही. विठ्ठलाचे नामस्मरण हाच जीवनाला सार्थकता देणारा सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. विठ्ठलाचे नाम जपताना मन एकाग्र होते आणि हळूहळू सांसारिक चिंता, तणाव, इच्छा लयाला जातात. तुकाराम महाराज सांगतात की जप ही एक साधी क्रिया आहे जी कुणीही कधीही
आणि कुठेही करू शकते. तुकाराम महाराज यांच्यामध्ये तपश्चर्या किंवा जटिल साधनांमुळे अहंकार वाढण्याची शक्यता असते. कारण माणूस स्वतःला कर्ता समजू लागतो. पण विठ्ठलाचे नामस्मरण अहंकाराला विसरायला लावते. यात काही करायचे नसते, फक्त होणे असते. विठ्ठलाच्या भक्ती स्वतःला विसर्जन केल्याने माणूस परमार्थाच्या शिखरावर पोहोचतो. ही प्रक्रिया सहज, स्वाभाविक आणि आनंददायी आहे. असे साधे नामस्मरण जीवनाला अर्थ देते, कारण ते आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाशी जोडते. तुकाराम महाराजांचा संदेश स्पष्ट आहे. विठ्ठलाचे नाम जपताना प्रेम आणि श्रद्धा ठेवा. मग जीवन स्वतःच एक उत्सव बनेल आणि परमार्थ आपोआप साध्य होईल. तार्किक दृष्ट्या जटिल साधनांपेक्षा साध्या साधनांचा प्रभाव अधिक असतो, कारण ते प्रत्येकाला सहज उपलब्ध असतात. उदाहरणार्थ, जटिल यज्ञयागापेक्षा भक्तीचा मार्ग अधिक प्रभावी आहे, कारण तो सर्वांना आचरण्याजोगा आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा साधेपणा. हा अभंग देखील सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत लिहिला आहे. न लगे परमार्थाचा सायास. हे वाक्य सूचित करते की अध्यात्म हा काही गुंतागुंतीचा विषय नाही. भक्ती ही प्रत्येक व्यक्तीच्या आवाक्यात आहे, मग तो विद्वान असो वा अशिक्षित. भक्तीच्या मार्गावर चालण्यासाठी केवळ शुद्ध हृदय आणि ईश्वरावर विश्वास आवश्यक आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा साधेपणा म्हणजे अहंकाराचा त्याग आहे. जेव्हा व्यक्ती स्वतःला ईश्वराच्या चरणी समर्पित करते, तेव्हा तिचा अहंकार लय पावतो आणि ती ईश्वराशी एकरूप होते. तुकाराम महाराज इथे भक्तीच्या या साध्या मार्गावर जोर देतात. तुकाराम महाराज यांच्या मते जेव्हा व्यक्ती स्वतःला ईश्वराच्या चरणी समर्पित करते, तेव्हा तिच्या आध्यात्मिक प्रवासात एक गहन परिवर्तन घडते. समर्पण ही एक अशी अवस्था आहे जिथे व्यक्ती आपला अहंकार, आपली स्वतंत्र इच्छा, स्वतःच्या मर्यादित ओळखीचा त्याग करते. तुकाराम महाराज म्हणतात की अहंकार हा माणसाला ईश्वरापासून वेगळे ठेवणारा सर्वात मोठा अडथळा आहे. जेव्हा व्यक्ती पूर्णपणे समर्पण करते, तेव्हा ती आपल्या मनातील मीपणाच्या भ्रमाला सोडून देते आणि ईश्वराच्या असीमतेत विलीन होते. ही समर्पणाची प्रक्रिया म्हणजे स्वतःला पूर्णपणे उघडे करणे, विश्वासाने भरलेले हृदय ईश्वराच्या हवाली करणे. तुकाराम महाराजांच्या शिकवणुकीनुसार समर्पणाचा अर्थ लाचारी किंवा कमजोरी नाही, तर ती एक पराकोटीची शक्ती आहे. ही शक्ती व्यक्तीला आपल्या मर्यादित विचारांपासून मुक्त करते, तिला विश्वाच्या अनंत ऊर्जेशी जोडते. जेव्हा अहंकार लय पावतो, तेव्हा ती व्यक्ती स्वतःला एक स्वतंत्र अस्तित्व म्हणून अनुभवत नाही, ती ईश्वराशी एकरूप होते, जणू नदी समुद्रात मिसळावी. या एकरूपतेत व्यक्तीला परम आनंद, शांती, मुक्तीचा अनुभव होतो. तुकाराम महाराज सांगतात की समर्पण हे मनाने नाही, तर हृदयाने घडते. यासाठी पूर्ण विश्वास आणि प्रेम आवश्यक आहे. जेव्हा व्यक्ती ईश्वराला आपले सर्वस्व अर्पण करते, आपले सुख, दुःख, इच्छा, अपेक्षा, तेव्हा ती स्वतःला मर्यादित बंधनांपासून मुक्त करते. ही अवस्था आहे जिथे मीचा अंत होतो
आणि ईश्वराची अनुभूती होते. तुकाराम महाराजांच्या शब्दात समर्पण म्हणजे स्वतःला हरवणे आणि हरवताना सर्व काही मिळवणे. अशा रीतीने समर्पणातून अहंकाराचा लय होतो आणि व्यक्ती ईश्वराच्या असीम प्रेमात एकरूप होते, जिथे द्वैत नाही, फक्त एकत्व आहे. नामस्मरणाचे आध्यात्मिक महत्त्व तार्किक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही समजता येते. मनोविज्ञानात सकारात्मक विचार आणि ध्यान यांचा मानसिक स्वास्थ्यावर सकारात्मक परिणाम होतो हे सिद्ध झाले आहे. नामस्मरण हे एक प्रकारचे ध्यान आहे जे मनाला शांत करते, तणाव कमी करते. जेव्हा व्यक्ती विठ्ठलाचे नाम जपते तेव्हा तिचे मन एकाग्र होते, नकारात्मक विचार दूर होतात. यामुळे व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. संसार सागर तारक हे वाक्य संसाराच्या बंधनातून मुक्तीचा मार्ग दाखवते. हिंदू तत्वज्ञानात संसार हा मायेचा सागर मानला जातो, ज्यामध्ये व्यक्ती काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार यांच्या लाटांमध्ये अडकते. तुकाराम महाराज सांगतात की विठ्ठलाचे नामस्मरण हा या सागरातून पार करणारा एकमेव मार्ग आहे. येथे नामस्मरणाला एका साधनापेक्षा अधिक महत्त्व दिले आहे. हे मुक्तीचे साधन आहे. तुकाराम महाराज यांच्यामध्ये हिंदू तत्वज्ञानात संसार हा मायेचा सागर आहे, जिथे व्यक्ती काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार या पंचविकारांच्या लाटांमध्ये अडकते. हा सागर मायामय आहे, कारण तो खरे वास्तव नसून भास आहे, जो मनुष्याला खऱ्या आत्मस्वरूपापासून दूर ठेवतो. तुकाराम महाराज सांगतात की या मायेच्या सागरात माणूस आपल्या इच्छा, आसक्ती आणि अज्ञानामुळे बांधला जातो. काम त्याला सुखाच्या मागे धावायला लावते, क्रोध त्याच्या मनाला अशांत करतो, लोभ त्याला अधिकची हाव निर्माण करतो, मोह त्याला भौतिक गोष्टीमध्ये गुंतवतो आणि अहंकार त्याला स्वतःला सर्वस्व मानायला शिकवतो. या सर्वांमुळे माणूस सतत दुःखात आणि अस्वस्थतेत राहतो. नामस्मरण म्हणजे ईश्वराच्या नामाचे सतत स्मरण हा या सागरातून मुक्ती मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे. तुकाराम महाराज यांच्यामध्ये नामस्मरण म्हणजे केवळ शब्दांचा जप नव्हे, तर एक सजग अवस्था आहे. जेव्हा माणूस परमात्म्याच्या नामात मग्न होतो तेव्हा त्याचे मन मायेच्या बंधनातून मुक्त होऊ लागते. नामस्मरण ही एक नौका आहे जी व्यक्तीला या सागरातून किनाऱ्यापर्यंत घेऊन जाते. यातून मन शांत होते, अहंकार वितळतो, आत्म्याचा साक्षात्कार होतो. तुकाराम महाराज यावर जोर देतात की नामस्मरण हे भक्तीचे साधन आहे जे मनाला एकाग्र करते, मायेच्या लाटांपासून संरक्षण देते. जेव्हा माणूस नामात रमतो तेव्हा तो संसाराच्या बंधनातून मुक्त होऊन आपल्या खऱ्या स्वरूपाला जागृत करतो. हा मार्ग साधा आहे, पण त्यासाठी पूर्ण समर्पण आणि श्रद्धा आवश्यक आहे. अशा प्रकारे संत तुकाराम महाराज नामस्मरणाला आत्मज्ञानाचा सोपा पण प्रभावी मार्ग मानतात, जो माणसाला
मायेच्या सागरातून मुक्त करतो. संसार हा मायेचा सागर आहे, हे तार्किक आहे. कारण मानवी जीवनात सुख आणि दुःख सतत येत जात असतात. या चक्रातून सुटका हवी असेल तर व्यक्तीला मायेच्या बंधनातून मुक्त व्हावे लागते. तुकाराम महाराज सांगतात की विठ्ठलाचे नामस्मरण हाच मुक्तीचा मार्ग आहे. यामागील तर्क असा आहे की नामस्मरणामुळे व्यक्तीचा अहंकार कमी होतो आणि ती ईश्वराशी एकरूप होते. जेव्हा अहंकार नाहीसा होतो तेव्हा संसाराचे बंधनही तुटते. संत तुकाराम महाराज यांचा आपण या आपण निवडावे हा अभंग केवळ आध्यात्मिक मार्गदर्शनच करत नाही, तर दैनंदिन जीवनात सुखी आणि समृद्ध होण्याचा मार्गही दाखवतो. या अभंगाचे आध्यात्मिक महत्त्व व्यक्तीच्या आत्मनियंत्रण, भक्ती आणि नामस्मरण यावर आधारित आहे. तार्किक दृष्टिकोनातून हा अभंग व्यक्तीच्या जबाबदारी, साधेपणा आणि सकारात्मक विचार यांचे महत्त्व अधोरेखित करतो. दैनंदिन जीवनात या अभंगाची अंमलबजावणी करणे सोपे आहे आणि त्यामुळे व्यक्तीचे जीवन सार्थकी लागते. या अभंगाचा संदेश आजच्या काळातही तितकाच प्रासंगिक आहे. आजच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनात तुकाराम महाराजांचा हा अभंग आपल्याला साधेपणाने जीवन जगण्याची, स्वतःच्या कृतींवर नियंत्रण ठेवण्याची आणि ईश्वराच्या भक्तीत सुख शोधण्याची शिकवण देतो. जर आपण या अभंगातील तत्वे आत्मसात केली तर आपले जीवन निश्चितच सुखी आणि समृद्ध होईल. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद.